मेंढीपालनामध्ये पिशवांचा लई त्रास होतो सर्वांना. सर्वात जास्त म्हणजे पिशवांचा त्रास. कन्सेप्टच वेगळी आहे ना. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही जे काय करताय ना, पैसे वाचवण्याच्या नादामध्ये आपण अशा अनेक संकटांना घेऊन फिरत असतो. रोज आपल्याबरोबर ते चालत. ह्यांच्यामध्ये पिशवा होणे, ह्यांच्या लघवीचा वास येणे, किंवा हे शेणाने भरणे, ही जी बॅक साईड किंवा फ्रंट साईड आहे शेणाने भरणे, किंवा ह्यांचा जो स्मेल आहे तो स्मेल येत राहणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण कमी खर्च करण्याच्या नादामध्ये होतो. तुम्हाला पिशवा नको येतं का? कधीच ह्यांच्या कानामध्ये गोचड्या येणार नाहीत, कधीच ह्यांच्या कानामध्ये पिशवा दिसणार नाहीत, किंवा ह्यांच्या अंगावरती सुद्धा पिशवा दिसणार नाही. असं जर करायचं असेल ना, तर साधं सोपं उपाय, ह्यांचं औषध विचारू नका, किंवा ह्यांना काय औषध करायला लागेल, किंवा ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळा तामजाम तुमचा ना ह्या शेडमध्ये राहतो. आता माझ्या शेडमध्ये बघा, एकही गोचीड नाही, एकही पिशवू नाही, कुठलंच औषध नाही, कुठलीच फवारणी नाही, काहीच नाही, सगळं एकदम नॉर्मल. विचार करताना आपण मेंढीपालनाचा विचार फक्त यूट्यूबवरती नाही करायचा. प्रॅक्टिकलमध्ये काय मिळेल आपल्याला ह्याचा विचार करा. आता बघू शकता, हे बिना खुराकाचं असे तुम्ही विचार करा. आता काही लोक बघा, म्हणजे मी वैयक्तिक सांगतो, यूट्यूबला दाखवता तुम्हाला ते अंडी मिक्स करणे दुधामध्ये त्या नराला घालणे, तो तिकडचा दाखवा जरा, राणासाहेब आमचा. अशा जर नराला अंडी मिक्स करून जर घातली तर खरंच ते ऐकेल का तुम्हाला? हो बिना खुराकाचा असा करतो आहे. आता जे चाललं आहे ना त्याची तालीम, ते बिना खुराकाची अशी तालीम आहे. आणि तुम्ही जर अंडी पाजायचे आणि दूध पाजायचं, ह्या अशा वयात दूध पाजून जर त्याला जर केला तर ते तुम्हाला ऐकणार आहे का? तर तुम्ही थोडंसं गांभीर्यानं करा ना. म्हणजे कसं आहे, आपण मेंटलच वापरा ना. म्हणजे माझं जे डोकं आहे ना, मी वापरतच नाही, त्यानं सांगितले तेच वापरतो. अशा पद्धतीनं आपलं हे सर्व चालले होतं. तर तसं नका करू. तर त्याचं एक कारण मी सांगतो. अशा जर नरांना जर आपण जर काय केलं, म्हणजे दुधातनं किंवा अंड्यातनं काय केलं, तर ते 100% आपल्याला ऐकणार नाहीत. कारण हे नारी सुवर्ण जे आहेत ना, म्हणजे मुळात एकदम काटक. कारण आमच्याकडची जी परिस्थिती किंवा आमच्याकडचं जे वातावरण आहे, असल्या वातावरणामध्ये ते राहतं आहे आणि अशामध्ये ते सक्सेस होतं आहे, तर काय प्रॉब्लेम येत नाही. आणि मग बाकीचं तर तुम्ही जर खुराक आणि फिराक जर तसं दिलं, तुम्ही जसं सांगताय तसं दिलं, तर ते शर्यतीच्या बैलासारखं होईल. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला नॉर्मल पद्धतीनं करायचं मेंढीपालन. आपलं काय झालं पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे आणि ह्यांची विक्री करताना पैसे आले पाहिजेत. आता त्याला अंडी घालायची म्हटलं तर गावरान अंडं 10 रुपयाला आमच्याकडे असतं. आता 20 रुपयानं विकतात त्यांचं मी नाही सांगू शकत तुम्हाला, पण आमच्याकडचं गावरान अंडं 10 रुपयाला असतं. एक अंडं त्याला जर द्यायचं, अर्धा लिटर दूध द्यायचं, कितीला पडायचा तो? आणि तो काय दूध देणार आहे का तुम्हाला? अरे तुमचा नर जर एवढा कमी असेल आणि त्याला दूध आणि अंडी घालायची असतील, एवढी वेळ तुमच्यावर येत असेल, ह्याचा अर्थ त्याच्या नरात कॅपॅसिटी कमी आहे ना. बिना अंड्याचं आणि बिना दुधाचं बिना खुराकाचं घेऊन जा, सांभाळा, तुम्हाला अनुभव येईल ते अंडी पाजायचं का दूध पाजायचं. तसंच आपल्याला त्या बारामतीचे ॲग्रिकल्चर बघा, BSc ॲग्री होते, त्यांनी मला ते एक चार्ट पाठवलेला आहे त्या मेंढरांच्या वजनाचा. तर कसं होतं की आपण प्रॅक्टिकल वेगळं आणि हितं जे करतो ते वेगळं असतं. तुम्ही हितं जर करत असाल माझ्याप्रमाणे, जर असं एकदम बारीक चाऱ्याचं नियोजन, चाराचं नाही तुमच्याकडे समजून चारायचं आणि असं नियोजन करायचं, म्हणजे आपण दुष्काळग्रस्त भागामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मेंढीपालन करायचं आहे. जो काय आहे आपल्याला ते सोनं आहे, त्याच्यातच चांगलं करायचं. हे एवढं जरी लक्षात ठेवलं ना, तरी मेंढीपालन होईल. तुमचं मुळात कुठं चुकतं? ग्राउंडला करणे, ही तर एक पहिलीच गोष्ट. त्याच्यामुळे काय होतं, पिशवा, गुवा, गोचड्या, ह्यांचा जो काय त्रास, ह्यांची जी काय औषधं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी लागतात. मग आम्ही काय करणार, एक मस्तपैकी जाहिरात करणार. पिशवांचा त्रास आहे ना, मग हे करा. गोचड्यांचा त्रास आहे ना, मग ते करा. लघवीचा त्रास आहे ना, ते करा. अरे पण काय करायचे, माझ्या शेडमध्ये बघा, कधीच कुठल्याच मेंढीच्या एकही अंगावरती पिशू भेटणार नाही. एकही कानामध्ये, मेंढ्यांच्या कानामध्येच गोचड्या येतात, बाकी कुठे बसत नाही. एकही गोचडी दिसणार नाही, कुठलाच साईड इफेक्ट होणार नाही, काहीच होणार नाही. मग लय तामजाम करायची काय गरज बसले. आणि ह्यांचं कसं आहे, ह्यांना फक्त खायला चांगलं दिलं पाहिजे. चांगलं म्हणजे काय, तुम्ही म्हणाल की आता मक्का काजून बदामन पिस्ता लावू का, तर तसलं काय करू नका. चांगलं म्हणजे जी काय सजवून थाळी देतात ना, त्या टाईपमध्ये थाळी द्यायची, बाकी काय करत बसायचं नाही, ते आपोआप चांगलं होतं. तर अशा पद्धतीनं केलं तर मेंढीपालन. आपण काय केलं मेंढीपालनामध्ये, सगळीच संकटासोबत घेऊन चाललो
आणि आम्ही काय सांगितलं, नाही नाही मी मेंढी पालन करतो आहे आणि असं सक्सेस होतं. अरे बाबा सक्सेस होतं, मग तू एवढा औषधांचा प्रचार ह्या सगळ्या गोष्टी करायची काही गरज लागली असती का? तुम्ही मला कधी पण दाखवा माझ्या व्हिडिओमध्ये, आता 600-700 व्हिडिओ असतील, कधी पण दाखवा किती औषधांची मी जाहिरात केलेत किंवा ह्यांना किती औषधं वापरले असं सांगितलं आहे. तर काय होतं की मुळात जो आपला कन्सेप्ट असतो किंवा आपल्याकडचं जे म्हणजे हे असतं मेंढीपालन करण्याची जी काय पद्धत आहे हिथंच चूक झालेली आहे. आम्ही काय केलं, ह्यांचा गांभीर्यानं विचारच केला नाही. आम्ही फक्त आमचं यूट्यूब चॅनल चालेल ह्याच्यासाठी विचार केलं. मग काय तर ह्यांना सरक मागं तर काय केलं तर ह्यांना गोचड्या होत्यात आहे, मग त्याचा एक व्हिडिओ बनवला. ह्यांच्या अंगावरती पिस्सा होत्यात आहे, मग त्यांचा एक व्हिडिओ बनवला. ह्यांना लघवीचा त्रास होतो आहे, मग एक व्हिडिओ बनवला. आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठीच फक्त कारणं भेटली. तर बाकी ह्यांचं सोल्युशन 100% सोल्युशन असं काहीच भेटलं नाही. कारण आम्हाला विचारच नाही ना, आम्हाला ते काय जगू नाही तर काय हो, त्याचं काय घेणं देणं नाही, त्याचं काय करणं नाही. आम्हाला आमचं चॅनल चालल्याशी मतलब आहे. अशा पद्धतीनं काय झालं, चुकीच्या गोष्टी आपल्यापर्यंत आल्या तर आपलं तिथंच जी काय मेंढीपालनाची गाडी होती ती फसकटली. पण आम्ही काय केलं, हे का होतं ह्याचं उत्तर शोधत गेलो. त्याच्यामुळं बघा आता एक दोघांनी मला पिसवांबद्दल विचारलं होतं. मी काय सांगणार आहे, माझ्याकडे पिसूच नाही तर मी कधी औषध केलंच नाही. तुम्हाला पिसवांचं औषध काय सांगणार आहे? आता ह्यांना पिसवांचं औषध करतच नाही, गोचड्यांचं औषध करत नाही किंवा शेड जे आहे आपलं साफसफाईचं तसलं काही करत नाही मी. तर त्यामध्ये काय सांगणार आहे? तर तुम्हाला जर अशा पद्धतीनं त्रास नको असेल आणि नियोजन पूर्ण करायचं असेल तर एकमेव गोष्ट करायची ती म्हणजे काय, शेडचं जी काय स्ट्रक्चर आहे ते ह्या पद्धतीतनं करा, तुम्हाला त्रास होणारच नाही. आणि जर असा हत्यार सांभाळायचा असेल, इकडे रे शिवा, असा जर माल सांभाळायचा असेल तुम्हाला तर तुमचं ग्राउंडला शेड चालणार नाही. आता तुम्ही म्हणाल की शिंगवालं मारतं, बिना शिंगाचं पण तेवढंच मारतं. हे जरा जास्त मारेल, ते जरा कमी मारेल. ह्याला खुराक घाला, नका घालू, 1 ग्राम द्या, 1 किलो द्या तरी मारणार. आणि जर कुणाची इच्छा असेल ह्याला अंडीनं दूध पाजायची तर त्याच्यासाठी घेऊन जाऊ शकता, ह्याला काही हरकत नाही. आणि नेल्यानंतर अंडीनं दूध पाजा आणि खुराक घाला, फक्त 1/2 किलो खुराक घाला. मी म्हणत नाही 1/2 किलो म्हणजे एक टाईम नाही तर 2 टाईम 1/2 किलो करा, एका टायमिंगला नको. आणि हे काय करतं आहे फक्त मला सांगा. तर हे मेंढीपालनामधलं जे काही गणित असतं ना, हे आपण समजलंच नाही, काय करायला लागेल काय करायला लागत नाही. तर त्या आपण विचारच केला नाही आणि त्याच्यामुळं आपलं मेंढीपालन नको त्या दिशेनं फरकटत गेलं. आज जरी विकलं तरी 7,000 रुपये प्लसमध्ये 3 महिन्यामध्ये. किती महिन्याचं मी सांगतो आहे, 3 महिन्यामध्ये याचं 7,000 येतील. म्हणजे जरी ह्याचा खर्च केला तरी 7,000 बॅलन्स राहतात 3 महिन्यामध्ये. अशा पद्धतीनं नाही. आणि जरी ह्यांना आपण ठेवला म्हणजे शो पीस म्हणून जरी ठेवलं ह्याला तरी काय नाही, एकदम आपल्याला माहिती आहे ह्यांची कला. म्हणजे माझं जे काय 6 वर्ष गेलेत ना ह्यांच्यामध्येच गेलेली, ह्यांची कला सगळी मला माहिती आहे. त्याच्यामुळं मला ह्यांना सांभाळायला किंवा ह्यांच्याबरोबर खेळायला अजिबात काय त्रास नसतो किंवा हे माझ्याबरोबर काय करतात ज्या काय गोष्टी अजिबात काय त्रास नसतो. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, शेडची रचना अशी करायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, ह्यांना जेवढा बारीक चारा करता येईल तेवढं करायचं आहे. तुमच्या शेडमध्ये पिसू वा गोचड्या हे असलं काही मला विचारत बसू नका, कारण माझ्या शेडमध्ये तसलं काही येतच नसतं. त्यामुळं असं असतं. पण अशा जर प्राण्यांना तुम्ही अंडी आणि दुधाच्या खुराकाच्या जर गोष्टी केल्या तर मी तर तुम्हाला सांगतो असले प्राणी तुम्हाला ऐकणार नाहीत. बघा मी काय सांगतो आहे. आणि जरी कुणाला असं वाटत असेल काय पण सांगते तर प्रायोगिक तत्त्वावरती ह्याला घेऊन जाऊ शकता. अंडी दूध खुराक द्या, जे काय तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही म्हणत असाल ना मेलला खुराक लई द्यावं लागतं, मेलची स्ट्रॉंग बॉडी पाहिजे. मुळातच स्ट्रॉंग असते रे, 3 महिन्यात एवढं स्ट्रॉंग होते ना. आत्ता जरी तुम्ही म्हणला ना ह्याला लढाई करायची तरी हे तुम्हाला लढाई करून दाखवेल. पण कसं होतं आहे, आपण त्या पद्धतीनं सुरुवातीचं 3 महिनेच प्राणी सांभाळत नाही ना. आमचं काय होतं आहे की 2 महिने प्राणीच खात नाही, नुसत्या दुधावरती असतो. त्याच्यामुळं त्याची तसे जी काही बॉडी असते तब्येत असते ती असते. पण हे बघा 3ऱ्या-4थ्या दिवसाच खातं. आमच्याकडं जी कन्सेप्ट आहे ती 3ऱ्या-4थ्या दिवसातच खातो, शोच नाही. तिकडे जेवढी पण गँग आहे, बाहुबली आहे, कॅप्सूल आहे, पिस्तूल आहे, बंटू सेठ आहे आमचा, ह्यांनी तेच केलेलं आहे. त्याच्यामुळं काय झालं की ह्यांना जी ताकद पाहिजे होती मुळात ती पहिल्यापासूनच आहे.
आणि त्याच्यानुसार तसं झालेलं आहे. तर तुम्हाला जर तसं काही करायचं असेल मेंढीपालन, तर तुम्ही कन्सेप्ट बदला बाबांनो. तुम्ही चारा काय घालताय ना हे काहीच मायने नाही, पण तुम्ही कसं ठेवताय, त्यांची व्यवस्था राहण्याची कशी आहे ना ह्याच्यावरती सर्व मायने आहे.